सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे। सर्व कर्मचाऱ्यांकरिता अतिशय आनंदाची बातमी। पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधू भगिनींनो, सातवा वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून राज्यातील शासकीय जिल्हा परिषदा तसेच निवृत्ती वेतनधारकांना माहे जून पेड इन जुलै वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदर नमूद शासन निर्णयामध्ये NPS धारक निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन आयोगाचा हप्ता रोखीने तर भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्यांना सदर सातव्या वेतन आयोगाच्या पाचवा हप्त्याची रक्कम ही व्याजासह GPF खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश आहेत। परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे DCPS NPS खाते नसतील अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांचे मार्फत दिनांक 5 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। श्री शेख अब्दुल रहीम व राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संदर्भाधीन पत्रानुसार DCPS NPS खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत सहाय्यक संचालक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहे। सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की DCPS NPS खाते नसणाऱ्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची रोखीने अदा करण्याबाबत या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। या संदर्भातील शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, बघू शकता। अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे सर्व कर्मचाऱ्यांकरिता। आवडली असेल तर लाईक शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।